कालिया नाथावा तुका म्हणे देवा कारण चेंडूच्या निमित्तानं कालियाचा उद्धार केला। कालियाचा उद्धार झाल्याच्या नंतर एक दिवस कंस नारद ऋषीला भेटला। महाराज म्हणले काग बगरिठा मारले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुळविले, कागासूर बकासूर वत्सासूर सगळे जण मारले। काही करावं काय काय करावं म्हणले, काही जरी झालं तरी ते शत्रू काही मरत नाही। तुम्ही तर म्हणले होते मारा, कसं मारायचं? नारदानं सांगितलं म्हणले एक काम करा ना, शत्रू त्याच्या स्थानावर आहे म्हणून तो बलवान आहे, त्याच्या स्थानातून त्याला च्युत करा। मगर पाण्यात असल्यामुळे बलवाने बाहेर काढले ताकद संपत्ती, तसं इकडे घेऊन या ना म्हणले। ते कसं आणायचं? काहीच नाही म्हणले, यादवापैकी अक्रूरजी येत त्यांना पाठवा, यज्ञाचं निमित्त करू, इकडे घेऊन या। नारद म्हणले आता जास्त काळ टाइम लावायचा, लग्न लावायचं पुन्हा आणखी। अक्रूरानं महाराज अक्रूरला विनंती केली, म्हणले तुम्हाला जावं लागते। अक्रूरजी रथामध्ये बसलेले, तर रथ यमुनेच्या पलीकडच्या काठाला आला। आल्याच्या नंतर अक्रूरानं खाली रथाच्या खाली पाय टाकला। पाय टाकल्याच्या नंतर म्हणला खरोखर आज माझं भाग्य आहे, माझ्या भाग्याला पारावर नाही। त्या वृंदावनच्या मातीला त्यानं महाराज म्हणतात अक्रूरे घातले लोटांगण गायीची या मागे कृष्णाचे पावले। लोटांगण घातलं म्हणला माझ्यापेक्षा काय भाग्यवान ही माती आहे। या मातीमध्ये 11 वर्ष 56 दिवस भगवान परमात्मा राहिले। आज भगवान परमात्मा 11 वर्षे 56 दिवसाचे झाले होते। कितीतरी पटीनं भाग्यवान अशा प्रकारची माती आहे म्हणला वृंदावनची। लोटांगण घातलं, फार मोठा मी पापी आहे। कंसाच्या यज्ञाकरता भगवंताला घेऊन जाते। सायंकाळच्या वेळेला अक्रूरानं रथ सोडलेला आहे। अक्रूरजी मधामध्ये आलेले तर घरी आले, आदरातिथ्य केलेले, कशा करता आलं काय आले काही सांगितलं नाही। पण संध्याकाळी ज्या वेळेला गायी आल्या महाराज, गायीनं वासराला पाजायचं सोडून दिलं। वासरांनी सुद्धा गायीला बघितलं नाही। अंतर्यामातून त्यांना कळालं की काहीतरी आज आपलं दुर्भाग्य आलेले। 11 वर्षे 56 दिवस तो भगवान परमात्मा आमच्या सोबत खेळला राहिला, त्याचा आता आम्हाला वियोग होणार आहे। भगवान परमात्मा आले, बलराम दादा आले, सगळ्यांनी गायी वासरं सोडले, पण वासर आज पेईन गेले। काहीतरी म्हणले चुकलंय आपलं, आज आपलं दुर्भाग्य। जेवण झाले आणि रात्रीच्या वेळेला विचारलं नंदबाबांना महाराज कस काय आले तुम्ही? सांगितलं कंस यज्ञ करीत आहे आणि या यज्ञामध्ये माझ्या श्रीकृष्ण आणि बलराम दादाला न्यायचंय। त्या ठिकाणी माहित होतं नंदबाबाला की वसुदेवाचे आहे ते, हो, पण यशोदा मायानं बघितलं, म्हणजे न्यायचं नाही काय नाही, मी एक क्षणभरही माझ्या लालाला जाऊ देणार नाही। हो, आज 11 वर्षे 56 दिवस झाले, एकही दिवस असा नाही की त्यानं संकट पाठवले नाहीत। माझ्या कृष्णावर एवढे संकट आले आणि त्याला मी तिथं नाही पाठवणार, मी काही जरी झालं तर मी पाठवणार नाही। अक्रूरजीला सांगितलं रथ तुमचा घेऊन जा। रात्री 12 वाजता महाराज यशोदा आई साहेब रडायला तर एका खांबाला टेकन देऊन माझ्या कृष्णाला मी जाऊ देणार नाही म्हणजे नाही। नंद बाबानं यशोदेला घरामध्ये नेलं, मधल्या घरामध्ये। यशोदा तुला वाटतंय ना कृष्णाला जाऊ द्यायचं नाही? मलाही वाटतंय। आज आपण 11 वर्षे 56 दिवस झालो त्या कृष्णाचं प्रेम घ्यायला, पण एक विचार कर म्हणले, मी तुला सांगणार होतो पण वसुदेवानं मला सांगू दिलं नाही। आज तुला मी खरं सांगतो म्हणजे रात्री 2 वाजता सांगू लागले, यशोदा हा कृष्ण वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्माला आलेला आहे। हो, तो या ठिकाणी कशामुळे आणला? त्याचं पालन पोषण करण्यामुळे। हो, तो वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्माला आलेला आहे। आज 11 वर्षे 56 दिवस झाले, त्यांना वाटत नसेल का आपल्या कृष्णाला बघावं? ते तू जेवढं प्रेम करतेस त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं वसुदेव देवकीने त्याच्यावर प्रेम केलेले। यशोदेच्या लक्षात आलं महाराज, चक्कर येऊन खाली पडली, माझ्या पोटी तो जन्माला आला नाही, मी त्याला किती बेजार केलं, गायीच्या पाठीमागं पाठवलं, मारलं त्याला कितीक वेळा, खूप फजिती केली। रडू लागल्या, कृष्णा मला कदाचित माफ करता आलं तर माफ कर रे, यशोदा खूप दुर्भाग्यशाली आहे। हो, तुझ्या करता मी खूप तुला मी बेजार केलं कृष्णा। भगवान परमात्मा धावत गेले, आई का रडतेस तू? कृष्णा तुला कोण्या अधिकारानं मी रोखू शकते रे? तू माझ्या पोटी जन्माला आला नाहीस, फक्त कदाचित मला माफ करता आलं तर माफ कर म्हणले। अरे एका मातीच्या मडक्या करता मी तुला उखळाला बांधलं, हे विसरता आलं तर विसर। भगवान परमात्मानं आईच्या गळ्याला मिठी मारली महाराज। आई कसं विसरू हे? अरे हे जगामध्ये कधीच विसरू शकत नाही मी, तुझं जे प्रेम आहे
11 वर्ष 56 दिवस तू जे प्रेम केलंय हो ज्याचा कधी आधी नाही अंत नाही अशा भगवान परमात्माला तू स्वतःचा लेकरू समजलंस कधीच ते विसरू शकणार नाही। रात्रभर भगवान परमात्मा सांगितलं आई हो मी कधीच कुठेही जात नसतो मी तुला भेटायला येईन। आईच्या मनाची तयारी झाली महाराज रात्री भगवान परमात्माला समाधान करीन पण वाऱ्यासारखी वार्ता सगळ्या गोकुळामध्ये पसरली। सगळ्या गवळणी भगवान परमात्माच्या दारामध्ये अडवण्याकरता आलेले होते। रथ झुंपलेला आहे आणि त्या सगळ्या गवळणी यशोदेला म्हणाल्या